वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेअर कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून 3190 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदांची नावं आहेत ज्युनियर टाइमकीपर, ज्युनियर असिस्टंट, वेलफेअर ऑफिसर. पात्रता आहे 10वी. वेतन 28,000 ते 40,000 या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना करा, कारण महाराष्ट्रासाठी 306 जागा राखीव आहेत. तर याविषयीचं नोटिफिकेशन आज आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील, ज्यांना नोकरीची गरज असेल, अशा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं नोटिफिकेशन www.rmgs.org. Employment Notice number 4 2023 for the post of welfare officer, junior assistants and junior. Date of publication 14/4/2023 ला ही ऍड जाहीर झालेली आहे. त्यानंतर आहे ओपनिंग ऑन. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेअर कोऑपरेटिव्ह सोसायटी न्यू दिल्ली यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. वेब रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन 26/4/2023 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट आहे 25/5/2023. यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ही जी सोसायटी आहे ही वर्कर्सच्या रेल्वेमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी काम करते. ऑनलाईन applications are invited by RGS WWCS from the eligible Indian nationals for the post of welfare officer, junior assistants and in various RGS WWCS offices in India. इंडियामध्ये यांचे जेवढे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी या वॅकन्सीज फिलअप केल्या जाणार आहेत. डिटेल्स ऑफ वॅकन्सीज: मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ 10th पास, its equivalent examination and age between 18 to 34 years. तुमचं वय हे 18 ते 34 वर्षापर्यंत असलं पाहिजे. ॲज ऑन 1/7/2023 या डेटला 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर टाइम कीपर यासाठी इनिशियल पे तुम्हाला मिळणार आहे 28,000. टोटल व्हॅकन्सीज आहे 1,676. त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी 12th स्टँडर्ड आहे आणि 18 to 34 इयर्स आहे. यासाठी इनिशियल पे म्हणजे सुरुवातीचं पेमेंट तुम्हाला 34,000 पासून मिळणार आहे आणि टोटल वॅकन्सीज 908 आहेत. तिसरी पोस्टरची यासाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन युनिव्हर्सिटी डिग्री किंवा इक्विव्हलंट पदवी तुम्ही झालेलं असलं पाहिजे आणि 18 ते 34 वर्षाचं वय आहे आणि इनिशियल पेमेंट तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 40,000 रुपयांपासून. टोटल वॅकन्सीज 606 आहेत. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे रिझर्वेशन सुद्धा आहे कॅटेगरीजसाठी. Instructions: online registration and submission of application. Candidates should ensure that they fulfill all eligibility conditions prescribed for the post. पोस्टसाठी ज्या ज्या इलिजिबिलिटी सांगितलेल्या आहेत अगदी साधंच आहे. 10वी 12वी आणि पदवी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी जरूर प्रयत्न करा. ऑन द क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 25th. Candidates waiting for final results of prescribed educational qualification are eligible to apply. सबमिट डॉक्युमेंट्स ऑन द डेट ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तुम्ही जर फायनल इयरला असाल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. बिफोर फिलिंग अप द ऑनलाईन ऍप्लिकेशन, कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू thoroughly read all the instructions in the notification available on the website. वेबसाईटवर जे नोटिफिकेशन दिलेलं आहे ते तुम्ही नीट वाचून घ्या असं त्यांनी सांगितलंय. कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू विजिट ओनली ऑफिशियल वेबसाईट ऑफ www.rmgs.org. ही वेबसाईट आहे, याला भेट द्यायची. कॅन्डिडेट शुड हॅव देअर ओन मोबाईल नंबर अँड व्हॅलिड अँड ऍक्टिव्ह पर्सनल ईमेल आय डी. स्वतःचा तुमचा व्हॅलिड आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असला पाहिजे. Keep them active for the entire duration of recruitment, as RGS WWCS shall send all recruitment related communications only through SMS and email till the recruitment is completely over. पूर्ण रिक्रुटमेंट तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्ह ईमेल आय डी आणि फोन नंबरवर SMS द्वारे कळवलं जाईल. त्यासाठी तुमचे फोन नंबर आणि ईमेल आय डी ऍक्टिव्ह ठेवा.
भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असं त्यांनी सांगितलंय. RGSWWCS will not entertain any request for change of mobile number and email address at any stage. एकदा तुम्ही जो नंबर दिला त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी तुम्हाला RGSWWCS नावाची जी संस्था आहे ते कुठलेही तुमची रिक्वेस्ट एंटरटेन करणार नाहीत. To go through the post parameter table and vacancy table and ascertain their eligibility. तुमची eligibility नुसार असं त्यांनी सांगितलंय. Eligibility of the candidates will be considered only on the strength of the information furnished on the online application. इलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय साधा आणि सोपा आहे. एक्सपिरियन्स सुद्धा मागितलेला नाही. फ्रेशर्स साठी जॉब आहेत. सेंटर सिटी अलोकेशन ऑफ सीबीटी विल बी डिपेंड अपॉन टेक्निकल अँड लॉजिस्टिकल फेसिबिलिटी. Candidates may have to travel to the other city states for attending CBTs. Request for change of exam center shall not be allowed under any circumstances. एकदा तुम्ही आपलं सेंटर सिलेक्ट केल्यानंतर सीबीटी एक्झामसाठी तुम्हाला नियर बाय प्लेसेस मध्ये जावं लागणार आहे किंवा तुमच्या सिटी जर मोठ्या सिटीत तुम्ही राहत असाल तर तिथे सुद्धा ते अवेलेबल होऊ शकतं. टू अवॉइड लास्ट मिनिट रश कॅन्डिडेट advised in their own interest to register and submit online application much before the closing date. तर हा नियम आहे की जेव्हा शेवटची तारीख येते त्यावेळेस खूप रश असतो वेबसाईटवरती, आपला फॉर्म अपलोड होत नाही, म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपला फॉर्म अपलोड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज. तुम्हाला ज्या स्टेटमध्ये तुम्ही काम करणार आहात तिथलं नॉलेज लोकल लँग्वेजचं असलं पाहिजे. द कॅन्डिडेट लोकल लँग्वेज, जसं आपण महाराष्ट्रात आहोत तर मराठी लँग्वेज आपल्याला येते त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. लोकल कॅन्डिडेट ऑफ द सेम स्टेट इन विच स्टेट वॅकन्सीज हॅज बीन नोटिफाईड विल बी गिव्हन प्रिफरन्स ऑन अदर स्टेट नॉन लोकल कॅन्डिडेट्स. तर जिथे तुम्ही ज्या स्टेटमधनं आहात तिथले लोकल लँग्वेज तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही महाराष्ट्रात आहात तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच अपॉइंट केलं जाणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. एक्झामिनेशन प्रोसेस. माल प्रॅक्टिसेस म्हणजे कुठलं करायचं नाही. बँड आयटेम्स त्यांनी दिले की कुठल्याही गोष्टी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये न्यायच्या नाहीत. कॉल लेटर. कॅन्डिडेट्स विल हॅव टू डाउनलोड द सिटी अँड डेट इंटिमेशन्स ई-कॉल फ्रॉम द लिंक्स प्रोव्हाइडेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईट वरती लिंक प्रोव्हाइड केली जाईल आणि एक्झामच्या काही दिवस आधी तुम्हाला कळवलं जाईल. तुम्ही तुमचा कॉल हे जे आहे डाउनलोड करायचं आहे. कॉल लेटर. नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स त्याविषयी सूचना दिलेली आहे. शॉर्ट लिस्टिंग ऑफ व्हॅरियस स्टेजेस. द शॉर्ट लिस्टिंग ऑफ फॉर विल बी बेस्ड ऑन द मेरिट ऑफ द कॅन्डिडेट्स इन द सीबीटी. सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील त्यानुसार तुमचं शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल. मेरिटनुसार तुम्हाला बोलवलं जाईल. निगेटिव्ह मार्किंग. देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर इनकरेक्ट आन्सर इन सीबीटी. 1/3 मार्क तुमचा कट होणार आहे निगेटिव्ह मार्किंग साठी. Generally, admission to all stages recruitment process shall be purely provisional, subject to candidate satisfy the prescribed eligibility criteria. या महत्वाच्या सूचना आहेत. त्यानंतर आहे कॅन्डिडेट मस्ट बी द सिटीजन ऑफ इंडिया. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. एज लिमिट दिली आहे, आपण मागे बघितलंय पहिल्याच पेजवर. एज लिमिट 18 ते 24 वर्ष आहे आणि गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे तुम्हाला एजचं रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे, त्याविषयी ते माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन फी आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द फी कन्सेशन कॅटेगरीसाठी 750 रुपीज फीस आहे आणि पीडब्ल्यूबीडी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट SC ST मायनॉरिटी कम्युनिटीज बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 500 रुपीज फी आहे. मोड ऑफ पेमेंट ऑफ फी. ऑनलाईन फी तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे फी भरायची आहे. द एक्झामिनेशन फी विल नॉट बी रिफंडेड. कुठल्याही परिस्थितीत फी एकदा भरल्यानंतर ती परत केली जाणार नाही. कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन आहे, त्याविषयी सूचना इथे दिलेल्या आहेत, माहिती दिलेली आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे काही सूचना दिलेल्या आहेत. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी पीडब्ल्यूबीडी विद्यार्थ्यांसाठी ही माहिती दिलेली आहे. डिसॅबिलिटीसाठी त्या विद्यार्थ्यांनी ती वाचून घ्यायची आहे. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचून घेऊ शकता. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर सर्व्हिंग एम्प्लॉईज. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तिथं तुमचा NOC तुम्ही आणायचं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. रिक्रुटमेंट प्रोसेस.
Online application has to be submitted by the candidate through the link provided on the official website. या वेबसाईटवरती जी लिंक आहे त्यानुसार तुम्हाला आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी एक्झाम ड्युरेशन 90 मिनिट्सची असणार आहे आणि जनरल अवेअरनेससाठी 100 क्वेश्चन्स 1 मार्क इच. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिला जाणार आहे. 120 मिनिटं फॉर 120 मिनिटं पीडब्ल्यूपीडी विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहेत. यासाठी सिलेबस आहे जनरल अवेअरनेस. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्युनियर असिस्टंट पोस्ट साठी सुद्धा सेम आहे. एक्झाम ड्युरेशन 90 मिनिट्स आहे. 50 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि 50 क्वेश्चन्स. जनरल अवेअरनेससाठी 50 क्वेश्चन्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 50 क्वेश्चन्स असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा सिलेबस दिला आहे. जनरल अवेअरनेसचा सिलेबस दिलेला आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर वेलफेअर ऑफिसर पोस्ट यासाठी एक्झाम ड्युरेशन 90 मिनिट्स. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन्स, मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन्स. तर एक्झामची तयारी करायची आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहेत. पीडब्ल्यूबीडी विद्यार्थ्यांसाठी 120 मिनिट दिले जाणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंगसाठी 1/3 मार्क कट होणार आहे. मॅथमॅटिक्सचा सिलेबस इथे दिलेला आहे. रिझनिंगचा सिलेबस दिलेला आहे. जनरल अवेअरनेसचा सिलेबस दिलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर बेस्ड ऑन परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इन सीबीटी, कॅन्डिडेट्स इक्वल टू द नंबर ऑफ वॅकन्सीज विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲज पर देअर मेरिट अँड ऑप्शन्स. सीबीटी एक्झाम झाल्यानंतर मेरिटनुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. नॉर्मलायझेशन मार्क्सचा क्रायटेरिया त्यांनी इथे दिलेला आहे. हाऊ टू अप्लाय. कॅन्डिडेट्स ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या वेबसाईटला भेट द्यायची. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करायचे. जेपीईजी फॉर्मॅटमध्ये सगळे कॅन्डिडेटचा फोटोग्राफ, कलर फोटोग्राफ, तुमची इथे साईज दिलेली आहे. सिग्नेचरची साईज दिलेली आहे. वन्स रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड द रजिस्ट्रेशन नंबर इज अलॉटेड आणि तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले पर्सनल ईमेल आयडी ऍक्टिव्ह ठेवायचा आहे ही सिलेक्शन प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत. Candidates are further advised to visit the official website frequently to get the latest information on various stages of recruitment process at any changes about the notification. एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार काही नोटिफिकेशन आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. The onus is on the candidates to prove with valid documents that all the information submitted by them in the online application is true. तर खरी माहिती भरायची आहे. स्टेप्स टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचंय, कसं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय. क्लिक ऑन द न्यू रजिस्ट्रेशन. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा वेबसाईटला भेट दिल्यानंतर. त्यानंतर सिलेक्ट द आरजीएस डब्ल्यूडब्ल्यूसीएस टू विच यू विश टू अप्लाय. प्लीज डू बी अवेअर दॅट RGS WWCS once selected cannot be changed after the registration is completed and registration number is allotted. तर तुम्ही जी पोस्ट सिलेक्ट केली ती चेंज करता येणार नाही असं ते म्हणतायत. रजिस्ट्रेशन नंबर एकदा मिळाला की त्यानंतर तुम्ही कुठली चेंज करता येणार नाही. कन्फर्म दॅट यू हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली बाय क्लिकिंग द चेकबॉक्स. सगळी जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे ती क्लिअरली आणि करेक्टली भरलेली आहे ते बघायचं. रजिस्ट्रेशन डिटेल्स, एंटर युअर नेम, नाव लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायचंय, फादर्स नेम लिहायचंय, जनरल इन्स्ट्रक्शन भरायचे आहे, मदर्स नेम भरायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, नंतर इयर ऑफ पासिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सगळं त्यामध्ये लिहायचं आहे. बिफोर सबमिटिंग फॉर रजिस्ट्रेशन इन्श्युअर दॅट अँड कन्फर्म दॅट ऑल द इन्फॉर्मेशन फर्निश्ड अबव्ह आर करेक्ट. वरची सगळी इन्फॉर्मेशन अगदी करेक्ट भरायची आहे. सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते सेम नाव तिथे टाकायचं आहे. प्लीज नोट दॅट द ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर यूज फॉर द रजिस्ट्रेशन मस्ट बी युअर्स अँड युनिक. तुमचा मोबाईल नंबर स्वतःचाच द्यायचा आहे, इतर कोणाचा द्यायचा नाही. कॅन्डिडेट शुड नोट दॅट प्रिझर्व द रजिस्ट्रेशन नंबर. तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल तो लिहून ठेवायचा आहे. द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर this RGS WWCS will not entertain any request seeking registration number. Candidate can proceed with the online application by clicking on the button on the home page using the registration number and password.
तर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. पेमेंट अँड बँक अकाउंट डिटेल्स ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. दिलेले आहेत. डिटेल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्झाम लँग्वेज इंग्लिशमध्येच फक्त एक्झाम होणार आहे. कम्प्लीट द बॅलन्स फील्ड, मदर टंग, मोस्ट ऍड्रेस. फोटोग्राफ आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचं त्याविषयी माहिती दिलेली आहे. स्पेसिफिकेशन फॉर फोटोग्राफ, फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, त्याची साईज काय असली पाहिजे, सिग्नेचरची साईज काय असली पाहिजे याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर द सिग्नेचर मस्ट बी ऑफ द ऍप्लिकंट ओनली अँड नॉट ऑफ एनी अदर पर्सन. स्वतःची सिग्नेचर असावी. स्कॅनिंग अँड रिसाइजिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर, फोटोग्राफ कसा स्कॅन करायचा, रिसाइज करायचा त्याविषयी माहिती दिलेली आहे. मॉडिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन, आफ्टर फायनल सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन नो मॉडिफिकेशन व्हॉट्सओएव्हर विल बी अलाउड इन द ऍप्लिकेशन फॉर्म. एकदा तुम्ही सबमिट केला फॉर्म की त्यानंतर तुम्ही त्यामध्ये काही बदल करता येणार नाही. द मॉडिफिकेशन टू द रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन डिटेल्स कॅनॉट बी डन. इनव्हॅलिड ऍप्लिकेशन रिजेक्शन्स, इनव्हॅलिड फोटो किंवा चुकीचं काही असेल तर तुमचे ऍप्लिकेशन रद्द केले जातील. सिग्नेचर जर तुम्ही ब्लॉक लेटर मध्ये केलेली असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट केला जाईल. इनकम्प्लीट अँड करेक्टली फिल्ड ऍप्लिकेशन, इनकम्प्लीट भरलेला असला फॉर्म तरी सुद्धा रिजेक्ट होणार आहे. ऑल ticket for CBT and document verification. SMS and email messages will be sent to all eligible candidates about, and e-call letter and upload details are there. Registered mobile number and email ID. No call letter will be sent by post. तुमच्या ईमेल आयडी वर तुम्हाला SMS द्वारे कळवलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही ई कॉल लेटर आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे वेबसाईटवरनं. तुम्ही आपल्या ई कॉल लेटरवरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत त्या केअरफुली वाचून घ्यायच्या आहे आणि त्या फॉलो करायच्या आहेत. परीक्षेला जाताना ई कॉल लेटर घेऊन जायचं आहे. सोबत वोटर कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन जायचं आहे. त्यानंतर एक कलर फोटोग्राफ सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे परीक्षेला जाताना. याविषयी तुमची काही चूक झाली, काही फोटो वगैरे आणायचे विसरले तर तुम्ही रिक्वेस्ट केली तर कुठलीही रिक्वेस्ट तुमची एंटरटेन केली जाणार नाही. तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय. जर तुम्ही हे डॉक्युमेंट्स आले नाहीत तर. व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स. तर व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं एकदा तुम्ही सीबीटी एक्झाम पास झाल्यानंतर. ऑल सर्टिफिकेट शुड बी आयदर इन इंग्लिश और हिंदी. तुमचे सर्टिफिकेट्स इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असले पाहिजेत. नसले तर तुम्ही ते ट्रान्सलेट करून घ्या असं ते म्हणतायत. डॉक्युमेंट्स टू बी ब्रॉड बाय कॅन्डिडेट्स इन ओरिजिनल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स आणायचे त्याची फाईल तयार करून ठेवायची आहे. 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं, डिग्रीचं, SC ST सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट जे असतील ते न्यायचे आहेत. इम्पर्सनेशन, सप्रेशन ऑफ फॅक्ट्स, वॉर्निंग. जर तुम्ही कुठल्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कॅन्डिडेट रद्द केलं जाईल. मिससेलेनस, हे सुद्धा तुमचं गैरकृत्य जर काही असेल, मी काम केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल असं ते म्हणतात. तर आपण खरंच काम करायचं आणि खरी माहिती भरायची ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आणि प्युअरली व्यवस्थित खरेपणानेच काम करायचं आणि खरेपणानेच आपल्याला जॉब मिळवायचा आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आलेली आहे. त्यासाठी जरूर प्रयत्न करा. महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत हे मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. महाराष्ट्र, हे बघा इथे आहे महाराष्ट्र. यासाठी टोटल आपल्याला जागा मिळालेल्या आहेत 306. वेलफेअर ऑफिसरसाठी 56 आहेत. रिझर्वेशन सुद्धा आहे आणि ज्युनियर असिस्टंटसाठी 84 पोस्ट आहेत आणि ज्युनियर टाइमकीपरसाठी 166. असे टोटल 306 पोस्ट महाराष्ट्रासाठी राखीव आहेत. तर जरूर सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न करा आणि संधी बिलकुल हातातली जाऊ द्यायची नाही. जे पण मी तुमच्यासाठी नोटिफिकेशन घेऊन येते त्यासाठी जरूर प्रयत्न करत जा आणि व्हिडिओला जरूर लाईक सुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोपूच देत नाहीत. तर खरे स्वप्न बघा आणि जीवनात यशस्वी व्हा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.